चंद्रपूरची धगधगती कोळसा खाण आणि ताडोबाची हिरवीगार समृद्धी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत घडलेलं एक उत्तुंग नेतृत्व. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर, एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि उत्तम वक्ता, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार. 30 जुलै 1962 रोजी जन्मलेल्या सुधीरभाऊंनी विद्यार्थी दशेपासूनच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास सुरुवात केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून समाजकारणाचे धडे घेतलेल्या सुधीरभाऊंचा राजकीय प्रवास संघर्षातून उभा राहिला. 1995 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि तिथून सुरू झाला एका यशस्वी लोकप्रतिनिधीचा खंडहीन प्रवास. विधानसभेत सुधीरभाऊंचे भाषण म्हणजे नियमांचा अचूक अभ्यास आणि लोकप्रश्नांचा दणदणाट. विरोधी पक्षात असतानाही आणि सत्ताधारी असतानाही त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने संपूर्ण सभागृहाचे लक्ष नेहमीच वेधून घेतले. सलग विधानसभेत जनतेचा विश्वास जिंकणे ही त्यांच्या कामाची पावती आहे. अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून त्यांनी राज्याला दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. राज्यातील निसर्गाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हाती घेतलेली 50 कोटी वृक्षारोपण मोहीम ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात कौतुकाचा विषय ठरली. ताडोबाला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यात आणि मूल बल्लारपूर मतदारसंघाचा कायापालट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. पदाची लालसा नाही तर जनतेची सेवा हीच ज्यांची निष्ठा आहे. सामान्य माणसाच्या दुःखात धावून जाणे, गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि युवकांच्या हाताला रोजगार मिळावा म्हणून धडपडणे हा सुधीरभाऊंचा दिनक्रम. म्हणूनच लोक त्यांना प्रेमाने आपले भाऊ म्हणतात. विकास, निष्ठा आणि सेवा भावनेचा एक अध्याय म्हणजे सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूरच्या मातीतून उमललेले हे नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचा मजबूत स्तंभ बनले आहे. जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र धडपडणाऱ्या या महान लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी मंत्री व आत्ता सध्या असलेले आमदार माझे मित्र सुधीरभाऊ यांचा जन्मदिवस आहे. सुधीरभाऊची लोकप्रियता, सुधीरभाऊचा जनसंपर्क, सुधीरभाऊवर प्रेम करणारा वर्ग अजात शत्रू अशी प्रतिमा आहे. सुधीरभाऊ जेव्हा ऑफिसमध्ये जनसंपर्कासाठी येतात, हजारो लोक त्यांच्याकडे जरी मंत्रिपद नसेल तरीही हजारो लोक त्या जनसंपर्कामध्ये त्यांना भेटतात. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत हा जनसंपर्क चालतो आणि लोक आपल्या समस्याचं समाधान घेऊनच तिथून निघतात. आमदार असताना सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने विकासासाठी ते प्रयत्न करीत आहे, मग ते मेडिकल कॉलेज असो, ते आता नवीनच 100 नर्सिंग ट्रेनिंग कॉलेज हा इथे येत आहे, याच्यामध्ये 100 सीट राहणार आहे. आपला बल्लारशामध्ये जो HJVN याचा जो सेंटर तयार होत आहे, हजारो मुली तिथे शिकणार आहे. एक अष्टपैलू विकासाचा विचार करू, ते मग रस्ते असो, पाण्याची व्यवस्था असो, ROचे प्लांट असो, गावागावामध्ये तरुणांना रोजगार मिळेल याच्यासाठी बांबू प्रशिक्षण केंद्र असो, किंवा कृषी विद्यालय आणण्याचा विषय असो, किंवा इथे जे वेगवेगळे इमारती तयार होत आहे, ज्या म्हणजे जसं आपण विचार केला न्यायालयाची नवीन इमारत ही तयार होत आहे. आता जे उद्घाटन झालं ज्या इमारतीचं जलनगरमध्ये, अतिशय सुंदर अशी इमारती तयार झालेली आहे. GST इमारत म्हणजे लोकांना, करदात्यांना किंवा सर्वसामान्य गरिबाला त्रास होऊ नये यासाठी सतत झटणारं नेतृत्व आहे. कोणी काही म्हणेल, पण सुधीरभाऊला विकास पुरुष जे म्हणतात, टायगर जे म्हणतात, म्हणजे टायगर प्रोजेक्ट असो की मग विकासाचा विचार असो,
कार्यकर्त्यांचे संबंध जोपासणारा एक नेता, हळव्या मनाचा, ज्याच्यामध्ये वाटत राहते की मी कार्यकर्त्यासाठी काही केलं पाहिजे. 45 वर्षापासून आमची मैत्री याच त्याच्या हृदयामध्ये जी ममता आणि सगळ्यांबद्दल जे प्रेम आहे त्यामुळे टिकलेली आहे. असे अनेक कार्यकर्ते आहेत जे भाऊसाठी त्यांनी जीवन ओवाळलेलं आहे. असा नेता, असा त्याच्यामधला कार्यकर्ता हा नेहमी जिवंत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याला या जन्मदिवसाच्या तर शुभेच्छा देतो तुमच्या माध्यमातून, पण त्याचा येणारा काळ हा अधिक उज्ज्वल व्हावा यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांचे मार्गदर्शक नेते, माझे मार्गदर्शक नेते गुरु, माझे सर्वे सर्वा आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्मदिवस. मी सर्वप्रथम त्यांना त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय सुधीरभाऊंचा जन्मदिवस म्हटलं तर एक अशा लोकनेत्याचा जन्मदिवस की ज्यांनी आपलं अवघं आयुष्य हे राजकारणामध्ये लोकहितार्थ खर्ची घातलेलं आहे. आपण बघतो आहे की सातत्याने जनतेची सेवा हेच राजकारणाचं ब्रीद वाक्यात घेऊन आदरणीय सुधीरभाऊ हे कार्य करत असतात. अगदी जनतेला न्याय देण्याच्या प्रती ते सजग असतात. संवेदनशीलता, जनतेच्या प्रती जागरूकता आणि जनतेला न्याय देण्याची सातत्याने प्रक्रिया ही आदरणीय सुधीरभाऊंच्या माध्यमातून सातत्याने सुरू असते. 1995 पासून ज्यावेळेस ते आमदार झाले त्यावेळेस आमदार म्हणून विविध विधानसभेत आयुधाचा वापर करीत जनतेला न्याय देण्याचा नेहमीच त्यांनी प्रयत्न केला. त्या प्रश्नाच्या माध्यमातून जनतेला न्यायच मिळेल असा ठाम विश्वास हा जनतेला नेहमीच वाटत असतो आणि म्हणून सातत्याने मागील 30 ते 35 वर्षापासून ते प्रतिनिधी म्हणून काम करते आहे. त्यामध्ये एक मोठं उदाहरण द्यायचं झाल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडन येथील वाघनखे ही भारतात आलीच पाहिजे असा दृढ संकल्प आदरणीय सुधीरभाऊंनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शिवभक्तांना त्याचं दर्शन घेण्याची संधी देणारा नेता म्हणजे आदरणीय सुधीरभाऊ. आज या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, कॅन्सर हॉस्पिटल असेल, मेडिकल कॉलेज असेल, बॉटनिकल गार्डन असेल वा जिल्ह्यामध्ये जे शाश्वत विकासाची जे काही कार्य झाली त्यामागे सुधीरभाऊची दूरदृष्टी आहे. एक दूरदृष्टी, कल्पकता, नेतृत्व गुण, कार्यक्षमता, अफाट कर्तृत्वाची शक्ती असणारा नेता म्हणजे सुधीरभाऊ. आज या लोकनेत्याचा जन्मदिवस. मी पुनश्च एकदा आदरणीय सुधीरभाऊंना माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की जे जनतेची सेवा सातत्याने आदरणीय सुधीरभाऊ करत आलेले आहे आणि हीच सेवा अविरत सुरू राहण्यासाठी आदरणीय सुधीरभाऊंच्या मनगटात माता महाकाली शक्ती देव, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच अविरत सेवा करण्याची संधी ईश्वर त्यांना देव. मी माझ्यातर्फे, भारतीय जनता पार्टीतर्फे आदरणीय सुधीरभाऊंना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या हातातून असंच अविरत कार्य सुरू राहो अशी सदिच्छा देतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय डॉक्टर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने मी माझ्यातर्फे आणि भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी अतिशय तळमळीने काम करणारा एक कोणी आमदार असेल तर ते म्हणजे सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत. आपण पाहत आहात, विकासाचे प्रश्न असतील, त्याच्यावरच्या समस्या असतील किंवा लोकांच्या अपेक्षा असतील त्यावर सडेतोडपणे उत्तर देऊन, त्याच्यावर सडेतोडपणे चर्चा करून विधिमंडळामध्ये त्यांनी विक्रमी असे 38 अशासकीय विधेयक या ठिकाणी मांडले आणि एक प्रकारे त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवत असताना जनतेची सेवा केली. त्यासोबत आरोग्याचे विषय असतील, चंद्रपूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, दीनदयालजी उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल असेल, होऊ घातलेलं 100 बेडेड ESIS हॉस्पिटल असेल, यामध्ये सर्वात त्यांनी महत्त्वाची भूमिका आरोग्याच्या दृष्टीने बजावलेली आहे. समाजामध्ये आपण पाहतो की आपण दैनंदिन या सगळ्या व्यवस्थेमध्ये आरोग्य हा विषय हा शेवटच्या टप्प्यावर झालेला असतो, परंतु तो शेवटच्या टप्प्यावर न राहता
सर्वात प्रथम राहायला पाहिजे, आपल्या आरोग्य त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळलं पाहिजे, हा विषय घेऊन समाजातील सर्व लोकांची सेवा करण्याचं काम आदरणीय सुधीर भाऊंनी केलेलं आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आदरणीय सुधीर भाऊंना या निमित्ताने दीर्घायुष्य चिंतितो. सोबतच त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी एक प्रभूचरणी प्रार्थना करतो की त्यांना अतिशय सक्षम असं बळ देव. आणि या बळ देत असतानाच मी पुन्हा एकदा आदरणीय डॉक्टर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी मंगलमय शुभकामना देतो. धन्यवाद. गुरुपौर्णिमा, आमचे गुरुवर्य माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा. एक चंद्रपूर शहरातले, जिल्ह्यातले आणि महाराष्ट्राचे रत्न म्हणून आणि लोकनेते माननीय सुधीरभाऊ यांच्या अथक प्रयत्नाने निश्चितच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे विकास कामे होत आहे आणि जिल्ह्यातच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा गाजावाजा होत आहे. आणि निश्चितच या वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही अनंत कोटी शुभेच्छा देतो आहे. आणि भाऊला लवकरच एक मोठं दायित्व मिळालं पाहिजे. त्या दायित्वाच्या माध्यमातून जनतेच्या विकासाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, इतर कोणत्याही योजनेचा प्रश्न असो, निश्चितच भाऊ नेहमी जनतेच्या सेवेसाठी उपस्थित असते. त्यांना आम्ही वाढदिवसाच्या चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आणि चंद्रपूर विधानसभा नाहीतर जिल्ह्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आहे. आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, महाराष्ट्र राज्याचे लोकनेते, विकास पुरुष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना जन्मदिवसाच्या अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा. आदरणीय सुधीरभाऊंनी अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात विकासाची गंगा आणली. तसेच त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले आणि अनेक विकासाच्या प्रकल्प या ठिकाणी त्यांनी सुधीरभाऊंनी अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात राबवले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला एक नवीन उंची मिळाली आणि चंद्रपूर जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक नवी ओळख मिळाली. त्यामुळे सुधीरभाऊंना या जन्मदिवसाच्या निमित्ताने अनंत कोटी हार्दिक शुभेच्छा. आणि सुधीरभाऊंच्या हातातून अशीच महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा घडत राहो हीच माता महाकालीच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.